पावसाळ्यात जर आजारी पडायचं नसेल तर या पानांची भाजी खाल्लीच पाहिजे, कारण यात दुधापेक्षा 12 पट कॅल्शियम, केळ्यापेक्षा 4 पट पोटॅशियम आणि गाजरापेक्षा दुप्पट बीटा कॅरोटीन आहे. दह्यापेक्षा 9 पट प्रोटीन, बदामापेक्षा 2 पट मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट तर इतके भरपूर आहेत की ब्लूबेरीज, गूसबेरीज सारखे मोठे धुरंधर याला सलाम करतात. इंग्रजीमध्ये मोरिंगा, हिंदीमध्ये सहजन, मराठीमध्ये शेवगा आणि बंगालीमध्ये साजना असं म्हणतात. भावप्रकाश निघंटू या आयुर्वेदिक ग्रंथातील एक श्लोक आहे. याचा अर्थ असा की शेवगा चवीला किंचित कडू तिखट आहे. स्वभावाला उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत करून अतिरिक्त वात आणि कफ संतुलित करतो. वातविकार जसे की सांधेदुखी, संधिवात, कफविकार, दमा, खोकला यावर अत्यंत गुणकारी. ह्याची पाने व फुले पचायला हलकी असल्यामुळे आपली चयापचय क्रिया सुधारते आणि जठराग्नी प्रज्वलित होते. आयुर्वेदानुसार शरीराची सूज आणि वेदना कमी करण्यासाठी आणि पोटातील जंत कमी करण्यासाठी शेवगा हा अत्यंत उपयोगी आहे. म्हणजे काय तर 100 आजारांवरती एक उपाय. पावसाळ्याच्या सुरुवातीला कोवळ्या पानांची आणि नंतर पांढऱ्या फुलांची भाजी करायची, जगात भारी लागते. किंवा सुकलेली पाने आपल्या आमटीमध्ये, चपातीमध्ये, पराठ्यामध्ये टाकून रोजची घ्यायची. वेलची, थोडासा गूळ, शेवग्याची पाने आणि अद्रक टाकून ग्रीन टी केली तर हे फुल ऑफ अँटीऑक्सिडंट. यातलं काहीच मिळालं नाही तर सुकलेल्या शेवग्याची पावडर आपल्या रोजच्या आहारात 1 टीस्पून तरी नक्की घ्या, कारण निसर्ग एवढे न्यूट्रिएंट क्वचितच एखाद्या झाडाला देतो. आणि हो घ्या, तुम्ही गावाला राहत असाल तर शेतात एक तरी शेवग्याचं झाड जरूर लावा. घराच्या जवळ नको, कारण शेवगा कमकुवत असल्याने तो घरावर पडण्याची शक्यता असते. तुम्हाला आठवतंय का हो, आपली आजी पावसाळ्यात कोंबड्या आजारी पडल्यानंतर त्यांना कोवळ्या शेवग्याच्या पानांचा रस काढून द्यायचे आणि कोंबड्या बऱ्या सुद्धा व्हायच्या. आपल्या आजीला कळत होतं नाही का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या पावसाळ्यात शेवग्याची भाजी नक्की करून खा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.